नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, एक फार सुंदर विचार वाचनात आला, तो तुमच्याशी शेअर करते. वाळवंटात एक चिमणी राहत होती. ती खूप आजारी होती. तिला पंख नव्हते. तिच्याकडे खाण्यापिण्यासाठी सुद्धा काही नव्हतं, राहायला घरसुद्धा नव्हतं. एक दिवस एक कबूतर तिथून जात होतं. चिमणीनं त्या कबुतराला थांबवलं आणि विचारलं, तू कुठे जातोयस रे? कबुतरानं उत्तर दिलं, मी स्वर्गात जातोय. ती आजारी चिमणी म्हणाली, एक कृपा करून माझा त्रास कधी संपणार याबद्दल विचारशील का आणि मला कळवशील? कबूतर म्हणालं, हो, मी नक्कीच विचारेन. त्यानं चिमणीचा निरोप घेतला. मग कबूतर स्वर्गात पोचलं. प्रवेशद्वारावर देवदूताला आजारी चिमणीचा निरोप सांगितला. देवदूत म्हणाला, अरे, तिच्या आयुष्यातनं तिला पुढचे 7 वर्ष असाच त्रास सहन करावा लागणार आहे. कुठलाच आनंद नसणार आहे तिच्या आयुष्यात. कबूतर म्हणालं, हे ऐकून तर ती आजारी चिमणी अजूनच निराश होईल. मग यावर तुम्ही काही उपाय सांगू शकता का? मग देवदूत म्हणाला, मी सांगतो ना तसा तिला जप करायला सांग. कुठला जप? तिला सांग, परमेश्वरा, तू मला जे दिलंयस ना त्याबद्दल मी तुझी खूप आभारी आहे. धन्यवाद. मग कबुतरानं आजारी चिमणीला भेटून देवदूतानं पाठवलेला निरोप सांगितला. 7 दिवसानंतर पुन्हा कबूतर तिथून जात होतं. त्यानं बघितलं की जी अशी मरगळलेली आजारी अशी चिमणी होती ती आता खूप आनंदी दिसतीये आणि तिच्या शरीरावर पंखसुद्धा फुटलेले दिसत आहेत. वाळवंटात एक लहानसं झाड उगवलं होतं आणि जवळच पाण्याचा तलावसुद्धा होता आणि ती चिमणी त्या पाण्यामध्ये आनंदानं गात होती, नाचत होती. हे सगळं बघून कबूतर आश्चर्यचकित झालं, कारण देवदूतानं तर त्याला सांगितलं होतं की पुढचे 7 वर्ष या चिमणीच्या आयुष्यात कुठलाच आनंद नसणार आहे रे. मग ह्या कुतूहलानं ते कबूतर पुन्हा स्वर्गात गेलं. मग कबुतरानं त्याचं कुतूहल देवदूताला विचारलं की देवदूता, तुम्ही तर म्हणाला होतात की या चिमणीच्या आयुष्यात पुढचे 7 वर्ष अजिबात आनंद नाही आहे, पण मी तर तिला खूप आनंदी बघून आलोय आणि तिच्या पाठीवर नवीन पंख फुटलेले सुद्धा दिसले मला. यावर देवदूतानं उत्तर दिलं, हो, हे खरंच आहे. पुढचे 7 वर्ष चिमणीच्या आयुष्यात कुठलाही आनंद नव्हता, पण प्रत्येक क्षणी देवा, तू मला जे दिलंयस त्याबद्दल मी तुझे आभार मानते, हा जप ती चिमणी करत होती आणि त्यामुळं तिचं कष्टमय जीवन बदलून गेलं. म्हणजे बघ, जेव्हा ती गरम वाळूवर पडायची ना तेव्हासुद्धा ती असंच म्हणायची, देवा, तू मला जे दिलंयस ना त्याबद्दल मी तुझे आभार मानते. ती उडू शकायची नाही तेव्हाही ती असंच म्हणायची, तू जे मला दिलंयस त्यात मी तुझी आभारी आहे. परिस्थिती कुठली असली तरी चिमणी हात जप करायची आणि असं म्हणून तिची त्रासदायक 7 वर्ष 7 दिवसात बदलून गेली रे. मंडळी, आपण जर लक्षपूर्वक पाहिलं ना तर आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील की कृतज्ञतेच्या भावनेनं परिस्थितीला ज्यांनी पूर्णपणे बदलून टाकलंय आणि त्यामुळं एखाद्याचं संपूर्ण जीवन बदललंय. आपण सुद्धा आपल्यावर आलेल्या प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार करत, देवा, तू जे दिलंयस ते ठीक आहे, त्याबद्दल तुझे आभार, अशी वृत्ती जर ठेवू शकलो तर त्यात नक्कीच आपल्या आयुष्याला आणि परिस्थितीला कलाटणी देण्याची क्षमता आहे. ही गोष्ट आहे दृष्टिकोनाविषयी. आपल्याजवळ काय नाही हे बघण्यापेक्षा आपल्याजवळ काय आहे हे बघायला शिकण्याची. म्हणूनच आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींबद्दल, क्षमतांसाठी त्या परमेश्वराचे आभार मानूया. त्यामुळं नक्कीच आपल्या आयुष्यात सुखद बदल घडून येतील यात शंकाच नाही. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.